नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात काही ठळक घडामोडी. मोदी सरकारचा संकल्प यात्रेचा रथ रोखला. कुडाळमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की. सावंतवाडी रेल्वे टर्मिनलचे काम पूर्ण करा. दीपक केसरकरांनी घेतली रेल्वे मंत्र्यांची भेट. हळवल फाटा येथे क्रुझर गाडीला अपघात. अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. आणि राजापूरमध्ये माजी विद्यार्थ्यांनी केली लेखणीची निर्मिती. प्रेक्षकांचा लघुपटाला भरभरून प्रतिसाद. पाहुयात सविस्तर वृत्त. मोदी सरकार असा उल्लेख असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रा रथ कुडाळमध्ये रोखण्याचा प्रयत्न झाला. कुडाळ नगरपंचायत आवारात आलेल्या रथाला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून रोखण्याचा प्रयत्न झाला. रथावर मोदी सरकार असा उल्लेख असल्यामुळे महाविकास आघाडीचा विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथाला विरोध होता. भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये यावेळी जोरदार धक्काबुक्की झाली. पोलीस आणि प्रशासनानं दोन्ही गटाला बाजूला केलं. दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी झाली. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून मोदी सरकार हाय हायच्या घोषणा देण्यात आल्या, तर प्रत्युत्तर दाखल भाजपकडून हर हर मोदी घर घर मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. या घटनेनं परिसरात एकच तणावाचं वातावरण निर्माण झालंय. कधी काळी महाराष्ट्रात पायाभूत आहे विकासाची उंच शिखरे. तर विकसित भारत संकल्प यात्रा कुडाळमध्ये नगरपंचायत आवारात आली असताना सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी या यात्रेला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीच्या नगरसेवक आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलं. कार्यक्रम रोखण्याचा प्रयत्न केल्यानं संबंधित महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांवर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची आणि वेळेच्या आधी कार्यक्रम संपल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केली. तसेच कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली. निंदा करण्यासारखा आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये खरं तर साहेबांना म्हणतो की तुमची जबाबदारी होती कार्यक्रम प्रमुख म्हणून, आणि त्या सगळ्याचा विचार केल्यानंतर कलेक्टर साहेब एसपी साहेब सगळ्यांशी बोलणं झालं. आपले 2-3 विषय आहेत. आपले विषय काही सरकारचा कार्यक्रम आहे, याच्यामध्ये अडथळा आणणारा कोणी व्यक्ती जर असेल त्याच्या विरुद्ध कारवाई झालीच पाहिजे, आणि ती कारवाई करणं ही आपली पहिली मागणी आहे. दुसरी मागणी अशी आहे की हा कार्यक्रमचे शेड्यूल जो काही वेळ आहे त्या वेळेमध्ये मध्येच येऊन बंद करणं आणि समोर जमलेल्या लाभार्थ्यांचा अपमान करणं, कार्यक्रमाला व्यत्यय आणणं, या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे या गोष्टीसाठी जी लोक जबाबदार आहेत त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. दुसरी गोष्ट, आमचे जे सत्ताधारी आहेत ह्या कार्यक्रमातले एक भाग आहेत किंवा ते यजमान आहेत, तर त्यांच्यावर सुद्धा वाईट पद्धतीने पोलीस असतील किंवा बाकी सगळ्या लोकांनी त्यांना त्रास दिलाय, त्यांचा अपमान केलाय. एवढंच काय तर भारतीय जनता पार्टीच्या कमळवरनं पण कोणतरी मॅडम आमच्या पदाधिकाऱ्यांना बोललेलं आहे की हा बिल्ला वगैरे नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या सगळ्या अत्यंत क्लेशदायक आहेत, आणि ह्या सगळ्याचे आम्ही त्याच्यावर काही तोडगा काढायचं, काय हे करायचं पार्टी म्हणून त्या सगळ्या गोष्टी आपण करू. पण शिवसाहेबांना आपण सांगितल्याप्रमाणे, शिवसाहेब तुम्ही आता सांगा की या सगळ्या विषयामध्ये तुमची भूमिका काय राहणार. कारण तुमची भूमिका राहणार अशी म्हणजे या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून तुमचीच जबाबदारी आहे की हा कार्यक्रम सक्सेसफुल करणं, इथे आलेल्या सगळ्यांना पूर्ण कार्यक्रम बघणं, विरोध करणाऱ्यांचा काय बंदोबस्त करणं, किंवा त्या अनुषंगाने आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत. तर तुमची आता या सगळ्यांची भूमिका सांगा, नाही तर सगळा विषय परत वाढणार किंवा याचा इफेक्ट हा फक्त तुमच्या नगरपंचायतीपुरता, जिल्ह्यापुरता, राज्यापुरता विषय नाही. अख्ख्या भारतभर यात्रा चालल्या आहेत. 250 पेक्षा जास्त यात्रा सिंधुदुर्गात झाल्या. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कोणीतरी त्या विषयामध्ये शंका उपस्थित केल्या. आमचे सरपंच आहेत त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये केल्या, पण तिथला नोडल अधिकारी किंवा तिथले कार्यकर्ते सगळे जबाबदार होते की त्यांनी त्या सगळ्या शंकांचं निरसन केलं आणि त्या सगळ्यांनी माहिती दिली. इथे तसं झालं नाही, फार वाईट झालेलं आहे. तर कार्यक्रमात अडथळा आणलेल्यांवर पोलीस स्थानकात फिर्याद देणार असल्याची माहिती नगरपंचायतचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी दिली आहे. जी शासन म्हणून अशी भूमिका आहे की जो कार्यक्रम जो शासनाने नेमून दिला होता तो विधिवेळेत पार पडणं आवश्यक आहे आणि होतं.
त्यानुसार आपण कार्यक्रम तर केलेला आहे. त्यामध्ये काही आपण ज्याला हे म्हणू की अडवण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याबद्दल योग्य ती आपण फिर्याद पोलीस स्थानकात देत आहोत. भाजपकडून आता मागणी होते की त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ज्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. लाऊडस्पीकर पण बंद करण्याचा शासनाच्या पोलिसांनीच केला जातो त्यांचा आरोप आहे. तुम्ही याची कशी दखल घेणार? जे काही घटना घडल्या त्याचं आपण फिर्याद लेखी आपण पोलीस स्टेशन स्थानकात देत आहोत. भाजपचे माजी खासदार आणि कुडाळ मालवण मतदारसंघाचे प्रभारी निलेश राणे हे महाविकास आघाडी आणि उभाटा सेनेने विकसित भारत संकल्प यात्रा कुडाळमध्ये रोखल्यानंतर प्रचंड आक्रमक झालेत. महाविकास आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मोदी यात्रा कुडाळ नगरपंचायत जवळ संध्याकाळी रोखण्याचा प्रयत्न केल्यानंतर निलेश राणे हे थेट गोव्यातून कुडाळमध्ये दाखल झाले. थेट कुडाळ पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. निलेश राणे यांनी पोलीस निरीक्षक कृणाल मुल्ला यांच्या कार्यालयात ठाण मांडलं असून निलेश राणे यांच्यासोबत 150 ते 200 भाजपचे कार्यकर्ते पोलीस ठाणे कार्यालयात ठाण मांडून आहेत. जोपर्यंत आंदोलन करणाऱ्यांवर सरकार कारवाई करत नाही, अडथळा केल्याचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत इथून हटणार नाही, अशी आक्रमक भूमिका निलेश राणे यांनी घेतली आहे. तर गावागावातील प्रत्येक 50 ते 100 लोकांना रोजगार देण्यात नेते यशस्वी होऊ शकले तर विकासाची गंगा कोकणात दूर नाही. रिफायनरी आल्यास अनेकांना रोजगार मिळेल असं सांगत भाजपचे नेते प्रमोद जठार यांनी रिफायनरीचं समर्थन केलं आहे. सिंधुदुर्ग आणि लोकसभा म्हणजे तळ कोकणाची जर नाडी परीक्षा केली, जसं आपण एखाद्या पेशंटची रोग्याची एखादा वैद्य नाडी परीक्षा करतो, तर तशी नाडी परीक्षा केली तर अनेक रोगांचं मूळ म्हणजे विकास न झालेल्याचं मूळ जर दडलेलं असेल तर या तळ कोकणामध्ये वाढलेल्या बेरोजगारी. जर मी 2100 गाव जे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये येतात, 2100 गाव आहेत, या प्रत्येक गावातल्या किमान 50-100 पोरांना रोजगार द्यायला माझा पक्ष, माझं सरकार, माझे नेते जर यशस्वी पुढच्या 10 वर्षात झाले तर मला वाटते कोकणाचा विकासाची गंगा काही दूर नाही. त्यामुळे आम्ही त्या दृष्टीने कामाला लागलो. हे एक चक्र आहे विकासाचं, हे इकॉनॉमिक्सचं चक्र आहे. जर गावागावातल्या 50-100 पोरांना रोजगार मिळाला, मग तो रिफायनरीच्या माध्यमातून असेल, 3 लाख कोटीची रिफायनरी राजापुरात येते, या 2 लाख पोरांना डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार मिळणार आहे. बघा, हे अर्थचक्र फिरायला त्याची मदत होईल. पगाराच्या निमित्ताने गावागावामध्ये वाडीवाडीमध्ये पोरांना रोजगार मिळेल, हातात पैसे खेळते राहतील. जर त्यांच्या हातात पैसे खेळते राहिले तर ती बाहेरगावी गेलेली मुलं परत येतील आपल्या गावात. मुलं परत आली तर त्यांच्या मिळणाऱ्या पगारामुळे तिथल्या मुली त्यांच्याशी लग्न करतील. गावातली कोकणातली मुलं कोकणात संसार धाटतील. मुलं बाळं पुन्हा झेडपीच्या शाळेत जातील. त्यांच्या हाताला जर आणखीन काहीचं काम लागलं तर 2 गाई म्हशी घेतील. पर्यटनासाठी 2-4 खोल्या करतील, जी पर्यटकांना मदत होईल. जर मच्छीमार असतील तर 1-2 होड्या घेतील, मच्छीचं काम सुरू करतील. काजूची बाग असेल तर काजूच्या आणखीन त्या झाडं लावतील, आंब्याची झाडं लावतील, त्याच्यावर प्रोसेसिंग करतील. या सगळ्याचं मूळ आहे गावातल्या लोकांच्या हातातले संपलेले पैसे आणि ह्या रोजगाराची हमी म्हणजे ही रिफायनरी. माझा आमच्या सरकारमधील उद्योगमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंतांना रोकडा सवाल आहे की तुम्ही या रिफायनरी प्रकल्पाच्या जागेसाठी रेट जाहीर करा. लोकांनी जागा दिली तर प्रकल्प होईल, जागा दिली नाही तर प्रकल्प होणार नाही, असं भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार म्हणाले. रिफायनरीबाबत बोलताना प्रमोद जठार यांनी मुख्यमंत्र्यांसह खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिलाय. माझी तुमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा, एवढंच नव्हे तर महाराष्ट्राच्या सरकारला हात जोडून विनंती आहे की आता ते माती परीक्षण आणि काय हवा परीक्षण, पाणी परीक्षण बाद झालं. लोकांना जागेचे रेट जाहीर करा. ज्यांना जागा द्यायची असेल, लोकांनी जागा दिली तर प्रकल्प होईल, लोकांनी जागा दिली नाही तर प्रकल्प होणार नाही. बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला, जागा दाखवा नाही तर प्रकल्प संपवा. तुम्ही रेट जाहीर करा, माझं सांगणं आहे सरकारला. आणि जर लोकांनी जागा दिली तर प्रकल्प होईल, लोकांनी जागा दिली नाही प्रकल्प नाही होणार. लोक प्रतीक्षेत आहेत, तुम्ही त्यांना योग्य भाव जागेचा जाहीर करा. माझं तर ठोक सांगणं आहे, माझा रोकडा सवाल आहे माझ्याच सरकारला, माझ्याच उद्योग मंत्र्याला.
जे रत्नागिरीचे पालक, माझा रोकडा सवाल आहे उदय सामंतांना, माझा रोकडा सवाल आहे आमच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना, जागेचे भाव जाहीर करा. ज्यांना जागा दिली तर प्रकल्प होईल, नाही दिली तर प्रकल्प जिकडे जागा देईल तिकडे निघून जाईल. दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल, असा माझा रोकडा सवाल माझ्याच सरकारला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची बुधवारी नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी मंत्री वैष्णव यांनी मंत्री केसरकर यांच्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनल्स पूर्ण करणे, केंद्र सरकारच्या अमृत भारत स्टेशन आणि वन स्टेशन वन प्रॉडक्ट योजनेमध्ये सावंतवाडी स्थानकाचा समावेश करणे, सावंतवाडी स्थानकामध्ये पूर्णवेळ पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुविधा सुरू करणे आदींसह विविध रेल्वे गाड्यांना सावंतवाडी येथे थांबा देणे अशा सर्व मागण्या तत्वतः मान्य केल्यात आणि याबाबत कार्यवाहीच्या सूचना रेल्वे प्रशासनास देखील दिल्यात. सावंतवाडी रेल्वे टर्मिनलसाठी लागणारे पाणी तिलारी नळपाणी योजनेतून पुरवण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. ते मुंबई येथून झूमद्वारे पत्रकार परिषदेत बोलत होते. कोकण रेल्वेच्या संदर्भात आणि विशेषतः सावंतवाडी टर्मिनसच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची मीटिंग ही 27 रोजी दिल्ली येथे या खात्याचे मंत्री आदरणीय अश्विनी वैष्णव साहेबांच्या सोबत झाली आणि त्याच्यामध्ये जे प्रश्न कोकण रेल्वेच्या संदर्भात आहे, उदाहरणार्थ टर्मिनसचं काम पूर्ण करायचे, त्याच्यानंतर तिथं काही सुविधा द्यायच्या, या संदर्भात त्यांनी कोकण रेल्वेला सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर स्टॉपेजचा जो प्रश्न हा जो त्यांच्या स्तरावर असतो, त्या ठिकाणी नॉर्थला जाणारी एक, साऊथला जाणारी एक आणि एक वंदे भारत अशा 3 रेल्वेंचे प्रस्ताव पाठवण्याची सूचना या त्यांनी त्याच ठिकाणी आपल्या खात्याला दिलेल्या आहेत. मी मुंबईला पोहोचल्यानंतर याबाबत कोकण रेल्वेशी सुद्धा बोलून हे प्रस्ताव लगेच त्यांच्याकडे पाठवण्यात येईल याची खात्री करेन. या टर्मिनसकडे जाणारा रस्ता जो आहे हा जिल्हा नियोजन मंडळातून आणि इमारत ही सिंधुरत्नाचे जे हॉटेल त्या स्टेशनला मंजूर आहे त्या इमारतीमध्ये हे बुकिंग ऑफिस घेऊन हा प्रश्न सुद्धा लवकरच सोडवण्यात येईल. या संदर्भात एक प्राथमिक मीटिंग मुंबईला झाली आहे, लवकरच दुसरी मीटिंग सुद्धा होईल. कोकण रेल्वे हे कॉर्पोरेशन असल्यामुळे मोठ्या प्रमाणात निधी त्याला रेल्वेकडून उपलब्ध होत नाही. हे लक्षात घेऊन गोवा राज्याने जसा प्रस्ताव दिला आहे की रेल्वेमध्ये कोकण रेल्वे मर्ज करा, अशाच तऱ्हेचा प्रस्ताव हा महाराष्ट्राकडून पाठवण्याच्या संदर्भात मी आदरणीय मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलेन. आणि तसं झालं तर लाईनचं डबल लाईन करण्याचा प्रस्ताव असेल, इलेक्ट्रिफिकेशन असेल, अनेक गोष्टींना नवीन मार्ग मिळू शकेल. या बाजूने मालगाड्या मोठ्या प्रमाणात जाऊ शकतील, त्याच्यामुळे रेल्वेसुद्धा फायद्यामध्ये येऊ शकेल. आणि त्याच्याचबरोबर मी मुंबईचा सुद्धा पालकमंत्री असल्यामुळे जे लोकल रेल्वेला असणारी गर्दी आहे हे मी त्यांच्या लक्षात आणून दिले. आणि या संदर्भात जसा पुन्हा मुंबईच्या संदर्भात एक प्रयोग झालेला होता की डबल डेकर ट्रेनचा वापर त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. अशा रीतीचं काही नवीन टेक्नॉलॉजी वापरून ह्या गर्दीसाठी ॲडिशनल प्रवाशांची कॅपॅसिटी मुंबईमध्ये निर्माण करता येईल का सबअर्बन रेल्वेसाठी, याचा त्यांनी ताबडतोब आपल्या डिपार्टमेंटला आदेश दिले की अशा तऱ्हेच्या प्रस्तावावर आपण विचार करून त्याच्यावरचा अहवाल सादर करा. त्याच्यामुळे अतिशय चांगली अशी मीटिंग त्या ठिकाणी झाली आणि याबद्दल मी त्यांचे आभार मानले. आणि त्यांच्या आदरणीय पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वाखाली जे चांगलं काम रेल्वेचं भारतामध्ये चालू आहे याच्याबद्दल कोकणच्या जनतेच्या वतीने त्यांचे आभार सुद्धा मानले. सिंधुदुर्गात मालवण येथे पर्यटनासाठी आलेले कोल्हापूर, वारणा, कोडोली येथील नागरिक पर्यटन करून पुन्हा कोल्हापूर येथे निघाले असताना मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे शुक्रवारी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या दरम्यान मालवणहून कोल्हापूरच्या दिशेनं भरधाव वेगानं जाताना क्रुझर गाडी चालकाचे नियंत्रण सुटल्यानं अवघड वळणावर पलटी झाली. यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार सुमारे 17 प्रवासी प्रवास करीत होते. दैव बलवत्तर होतं म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रवास करणाऱ्यांपैकी 8 जणांना किरकोळ दुखापती झाल्यात. जखमींना 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात तातडीनं उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातात विमल शंकर गायकवाड, स्वरा सुनील कांबळे वय वर्ष 7, निलेश सर्जराव काळे वय वर्ष 36, संगीता संतोष मोरे वय वर्ष 53, सुनीता जेकब काळे वय वर्ष 50, निकिता सुनील कांबळे वय वर्ष 19, प्रतीक्षा सुनील कांबळे वय वर्ष 25, जेकब शाऊल काळे वय वर्ष 55 सर्व राहणार कोल्हापूर यांना
किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या होत्या. त्यांच्यावर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव, वाहतूक पोलीस हवालदार आर.के. पाटील आणि महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक गोसावी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. कोकण ही कलाकारांची भूमी असं म्हटलं जातं. याच भूमीतून म्हणजे राजापूर तालुक्यात एका लघुपटाची निर्मिती करण्यात आली आहे. राजापूर हायस्कूलमधील सन 2001 सन 2002 मधील 10वीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र येऊन शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी वेगळे करण्याचा निर्धार करून त्यातून त्यांनी सर्वांनी शिकूया, पुढे जाऊया असा संदेश देणाऱ्या लेखणी या लघुपटाची निर्मिती केली आहे. या लघुपटाचे सादरीकरण राजापूर शहरातील राधा मिलन या चित्रपटगृहात करण्यात आले. यावेळी राजापुरातील प्रेक्षकांनी या लघुपटाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकूण 7 मिनिटांचे लघुपट जानेवारी महिन्यात होत असलेल्या फिल्म महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती देखील लघुपटाचे निर्माते जमीर खलपे आणि संदीप मालपेकर तसेच लेखक दिग्दर्शक संदेश जाधव यांनी दिली. 2002-03 ची जी राजापूर हायस्कूलची बॅच ही नेहमीच प्रकाश झोतात असते. मी नेहमी कुठच्या तरी ग्रुपवरती त्यांचे संदेश वाचतच असते आणि शिक्षणाचा प्रकाश संदेशाने पूर्ण समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखा गाठलेला आहे असं मला वाटतं. आणि हा संदेश घेऊन खरोखर आपण या दोघांच्या नावाचा उल्लेखच त्या प्रत्येक गोष्टीत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार होण्याच्या दृष्टीने किंवा अशी जी शिक्षणापासून वंचित असलेली जी समाजामधली मुलं असतील त्याकडे प्रत्येकाने त्या दृष्टीने पाहिलं तर कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही असं मला वाटतं. अगदी माझ्यापासूनच ही सुरुवात असेल. आणि खूप सुंदर अशी ही लघु चित्रपट जरी म्हणायला लघु असला तरी खूप असा 3 तास पाहिल्यासारखाच वाटला तो मला. आणि ही जी तुमची फिल्म जाणार आहे लघु चित्रपटाच्या महोत्सवाला त्यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. खूप सुंदर संदेश दिलाय तुम्ही. धन्यवाद. कारण या अशा एका चांगल्या ह्याच्यासाठी आपण एका कलाकृतीसाठी आपण एकत्र आलो. पण आजही अशी स्थिती आहे की ग्रामीण भागात असो किंवा दारिद्र्य असो ह्याच्यामुळे अनेकांना शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध होत नाही. तरीही अशा परिस्थितीत अनेक लहान मुलांना आपण शिकावं, मोठं व्हावं आणि समाजाच्या प्रवाहात सामील व्हावं असं वाटतं. अशा सगळ्यांसाठी ही फिल्म प्रेरणादायी आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणारे आणि हा विषय निवडणारे ही जी बॅच आहे या सगळ्यांचा मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. संदेश आणि प्रकाश माझ्याकडे दोघेही आले होते आणि मला म्हटले होते की आम्हाला 2002 आणि 2003च्या बॅचने हे एक लघुपट तयार करायचं आहे. ते त्यांनी माझ्या ऑफिसमध्ये येऊन जे बोलले होते त्याचं त्यांनी साध्य करून दाखवलं आहे. खूप छान असा लघुपट आहे, मला खूप आवडला आहे. 7 मिनिटाचा जरी असला त्याच्यामागची मेहनत मी तुम्हाला डे 1 पासून बघत आहे. तर माझ्याकडून तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि असंच सोशल काम तुम्ही करत राहा आणि राजापूरचं नाव लौकिक करत राहा. 2002 आणि 2003चं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो आणि त्यांची ही फिल्म लघु चित्रपट महोत्सवासाठी जाणार आहे त्यासाठी शुभेच्छा देतो. आणि ह्या चित्रपटाचा जो विषय आहे तो खूपच भावनिक आहे. आजच्या ह्या मुलांसाठी तर आणि मुलांसाठीपेक्षा त्यांच्या पालकांसाठी पण. आणि त्याचं बाकी ओव्हरऑल व्हिडिओ शूटिंग आणि एडिटिंग खूप सुंदर झाले. पुन्हा एकदा टीमला शुभेच्छा देऊन यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण.